CR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण असे 4 शासन निर्णय आज निर्गमित केलेले आहेत। कोणते ते शासन निर्णय आहेत आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण बातम्या आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, पहिला महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि या अनुषंगानं 6 कक्ष अधिकारी पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे। कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व अमरावती या 6 महसुली विभागातील प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयांच्या स्थापनेवरती प्रत्येकी 1 कक्ष अधिकारी अशी एकूण 6 पदे सामान्य प्रशासन विभागाच्या स्थापनेवर निर्माण करण्यात आलेले आहेत। या अनुषंगाने हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। यांची वेतन श्रेणीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे निश्चितच हा एक पहिला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। दुसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजीचा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या अनुषंगानं अंगणवाडी सेविकांचं सप्टेंबरचं जो पगार आहे, मानधन जे आहे ते त्यांना आता विहित वेळेत होणार आहे, प्रोत्साहन भत्ता विहित वेळेत मिळणार आहे। या अनुषंगानं अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचं मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता 253.31 कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। त्यांचं सप्टेंबर मानधन जे आहे, पगार जो आहे तो आता विहित वेळेत मिळणार आहे, सोबत त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। तिसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजीचा। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधीनस्थ क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक, निम्न श्रेणी, उच्च श्रेणी, लघु टंकलेखक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक या पदांना सामान्य प्रशासन विभागानं अधिसूचित केलेले सेवा प्रवेश नियम लागू करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या अनुषंगानं सेवा प्रवेशाचे नियम याच्यामध्ये दिलेले आहेत आणि या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। चौथा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजे आज रोजी निर्गमित झालेला। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांना, कर्मचाऱ्यांना अतिप्रदान न होण्याबाबत घ्यावयाची खबरदारी या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वित्त विभाग शासन परिपत्रकाच्या अनुषंगानं मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून सुद्धा चुकीच्या वेतन निश्चितीमुळे अतिप्रदान रक्कम वसुलीची प्रकरणं वारंवार निदर्शनास येत आहेत। अशाच अतिप्रदान रकमेच्या वसुली प्रकरणात वित्त विभागानं जे आहेत ते अभिप्राय दिलेले आहेत। या अनुषंगानं काही नियम जे आहेत ते कटाक्षानं पालन होईल याची दक्षता घेण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होण्यापूर्वी सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात विविध प्रसंगी सुधारित करण्यात आलेल्या वेतन निश्चितीची वेतन पडताळणी पथकाकडून किमान 2 वर्ष आधी करून घेण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि वित्त विभागानं व सार्वजनिक बांधकाम विभागानं वेळोवेळी अतिप्रदानाबाबत निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे आणि उपरोक्त सूचनांचं पालन न होता अतिप्रदान वसुलीची बाब निदर्शनास आल्यास व सदर अतिप्रदान रक्कम संबंधित कर्मचाऱ्याकडून वसूल न झाल्यास सदर अतिप्रदानास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन त्यांच्याकडून अतिप्रदान व रकमेची वसुली करण्यात यावी, या संदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असे 4 निर्णय वेगवेगळ्या विभागांतर्गत निर्गमित झालेले आहेत। त्यामुळे निश्चितच याचा फायदा राज्यातील
सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्या विभागांतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे निश्चितच ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.